नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यांच्या सोबत त्यांनी नेलं होतं धनंजय मुंडे यांना. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये त्यावेळेला उपस्थित होत्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला. नेमकी काय चर्चा झालेली आहे, कशा संबंधी चर्चा झालेली आहे? धनंजय मुंडे कितीही म्हणत असले की माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांविषयी मी भेटलेलो आहे, परंतु त्यावर कितपत विश्वास ठेवावा? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत. त्यापैकी हा एकच आमदार नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने आपली विकास कामे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटतो कसं काय? कारण सरळ आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरोप केलेला आहे की माझ्या हत्येची 2.5 कोटी रुपयांना सुपारी दिली धनंजय मुंडे यांनी. थेटपणे नाव घेतलेलं आहे. आणि ज्यांना सुपारी दिली त्यांच्या कुटुंबांना मी अजिबात दोष देणार नाही, असं जरांगे पाटील म्हटलेलं आहे. हे एकूण जे धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे हे फक्त एवढ्या दोघांपुरतं मर्यादित नाहीये. याच्यामध्ये अनेक सामाजिक पदर आहेत आणि त्या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. बेल आयकॉनवर क्लिक करावं सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि दर्शकांना खास करून विनंती आहे, आपण विविध विषयांवर इतर अनेक व्हिडिओ बनवत असतो, ते आवर्जून पाहिले पाहिजेत असा आग्रह मी खास करून धरतोय. कारण की शाश्वत विकास आणि महाराष्ट्राचं सरकार हे कितपत समीकरण योग्य पद्धतीने चालू आहे, तर बारीक सारीक प्रत्येक गोष्टींचे उदाहरणं देत आपण चर्चा करत असतो. तेव्हा विनंती की इतर व्हिडिओ पहावेत, आपल्या प्रतिक्रिया विकासाच्या संदर्भात निश्चित नोंदवाव्यात, ही खास करून आग्रहाची विनंती आहे. आता बघा, धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे तसं, आणि ते नाव बदनाम झालेलं आहे, अनेक कारणांनी बदनाम झालेलं आहे. याला कारणीभूत कोण आहे? स्वतः धनंजय मुंडे. परंतु ते काय म्हणत आहेत की माझ्यावर राजकीय आरोप झाले, माझ्या विरुद्ध मीडिया ट्रायल झाले आणि मी 1,42,000 अशा विक्रमी मतांनी निवडून आलेलो आहे. गरिबांना देवाच्या आधी माझी आठवण येते, कारण आपलं कल्याण धनंजय मुंडेच करू शकतो असा त्यांच्यामध्ये विश्वास आहे, असं धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे. आणि मग त्यांना वाल्मिक कराडची पण आठवण येते आणि त्याची उणीव भासते. मग जाहीरपणे ती उणीव ते बोलून दाखवतात आणि त्यासाठी मुहूर्त कोणता निवडतात? निवडणुकीचा मुहूर्त निवडतात. कारण काय की कराड समर्थक जे आहे ते ज्या पद्धतीने आपल्याला विक्रमी मते मिळवून देतात, त्यातले काही सगळेच जण असं म्हणता येणार नाही, काही जण करामती आहेत आणि ते लोकांसमोर आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये. आता नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दीपक देशमुख यांनी काही उदाहरणं डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न जरूर केला. त्यांना अगदी स्ट्रॉंग रूम मध्ये देखील घोटाळा होऊ शकतो असा संशय काय येतोय दीपक देशमुखांना? कारण की धनंजय मुंडे यांची दहशत आणि त्यांची विक्रमी मतदान मिळवण्याची पद्धत. यामुळे आता बघा, रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत, मोठ्या पदावर. त्याच्यामुळं जालना जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा असेल, तिथला पोलीस अधीक्षक ज्या चौकशा करतो आणि ज्या गंभीर प्रकारच्या चौकशा असतात, त्याचा सगळा इत्थंभूत अहवाल पोलीस संचालकांना जात असतो, ग्रामीण शहरी सगळीकडे. तसा मग जालना जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी जी चौकशी केलेली आहे दादा गरुड आणि अमोल खुने या दोघांकडून, त्यांचे अनेक कॉल रेकॉर्ड, व्हिडिओ हे सगळं त्यांनी पाहिलं आहे. आणि मग त्याबद्दलचं रिपोर्टिंग रश्मी शुक्ला यांच्याकडे गेलेलं नसेल का? हे बघा, निश्चित गेलेलं आहे. आणि मग ते गेलेलं जर असेल तर आपली काही धडगत नाही याची भीती धनंजय मुंडे यांना वाटणार नाही का? 100% वाटणार आहे. मग आता आपले जे पालक आहेत, राजकीय पालक सध्याचे, अजित पवार
यांचं बोट धरून आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं पाहिजे. त्याच्यानंतर तिथे पोलीस महासंचालक असाव्यात लक्ष्मी शुक्ला, याचीही काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच वेळेला आपण गेलं पाहिजे. हे काही योगायोग आहे का? अजिबात योगायोग. हे सगळं ठरवून झालेलं आहे भेट. आणि या मुद्द्यांची चर्चा झालेली आहे. ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील म्हणतात माझी नार्को टेस्ट करा, काय करायचं ते करा, मी खोटं बोलतच नाहीये. आणि त्यांनी आधीच अमोल खुने, दादा गरोड यांच्याकडून पूर्ण माहिती आधी करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही की धनंजय मुंडे यांनी अशा पद्धतीचं घृणास्पद कृत्य केलेलं आहे या लोकांच्या माध्यमातून. आणि मग ते बोलून दाखवतात. आणि मग ते असं म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अहो तुम्ही जर अशा लोकांना आश्रय दिला तर 2029 मध्ये तुमचं काही खरं नाहीये. म्हणजे काँग्रेस हा समुद्रासारखा पक्ष सुद्धा सत्तेच्या बाहेर फेकला गेला. इतका फेकला गेला की तुम्हाला विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते पद त्यांना देता येऊ नये इतके 10% कमी आमदार आले. म्हणजे हे सगळं आहे. मग तुमचं तर काही होऊ शकत नाही. अजित पवार, तुम्ही मराठ्यांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते की कोणाचे नेते, तर तुम्हाला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु असे लोक जर सोबत घेतले धनंजय मुंडे यांच्यासारखे, तर तुमचं काही खरं नाही, हे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता बघा की एवढे मोठे गुन्हे महाराष्ट्रामध्ये घडले आणि परळीच बदनाम का, परळीच बदनाम का, हे जे धनंजय मुंडे विचारत आहे. कारण की त्यांचा खास मित्र, व्यावसायिक भागीदार, जो 1 कोटी रुपये कमवल्याशिवाय रोज झोपत नव्हता, त्याने संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्यांची टोळी पोचली. इतकंच नाही, कायद्याने तो मास्टर माइंड देखील ठरला. आणि मग हा वाल्मिक कराड माझा कुणी लागत नाही असं मागच्या नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला धनंजय मुंडे म्हणाले होते. आणि मग नंतर त्यांनी ते हिरवळीवर सांगितलं बोलताना तेव्हा, हा तो आहे माझ्या जवळचा वगैरे पण माझा काय वगैरे, असं त्यांनी ते वेळ निभावून नेली. त्याच वेळेला विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते तत्कालीन अंबादास दानवे यांनी सांगितलं की वाल्मिक कराड नागपूरमध्येच लपून बसलेला आहे. इतकं बोलणं झालं होतं. मग हे कारण असेल. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे खमके आमदार सुरेश धस यांनी काय काय आरोप केलेले. जिल्हा नियोजन मंडळाच्या अंतर्गत जो निधी वाटप होतो त्याच्या अंतर्गत 73-74 कोटी रुपयाची बिलं मार्च एंडला कशा पद्धतीने काढली अंबाजोगाई विभागातून, पीडब्ल्यूडी कडून कोणाची नेमणूक केली होती कार्यकारी अभियंत्याची त्या 1 दिवसासाठी, ही चौकशी, हे प्रकरण बीडचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती नाही का, का ते विसरले? आपण तत्कालीन जिल्हाधिकारी अविनेश पाठक यांना चौकशी करायला सांगितलं होतं. काय झालं त्याचं? मग विकास कामं जर अशा पद्धतीने धनंजय मुंडे यांनी केले असतील, मग त्यांना का संरक्षण दिलं जातं हा प्रश्न आहे. आणि जी गंभीर तक्रार आहे हत्येचा कट मनोज जरांगे पाटील यांचा, म्हणे धनंजय मुंडे म्हणतात की ती एसआयटी काय चौकशी करेल. एरवी तर तुम्ही नार्को टेस्ट करा, शपथ घ्या वगैरे वगैरे बोलला होता. आता तुम्ही एसआयटीवर ढकलताय. अहो एसआयटीचे कोणते असे अहवाल आलेले आहेत? कधी वेळेवर आलेले आहेत? गृह खातं करतंय काय? महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये तेच झालेलं आहे. काय आहे ते एसआयटीचं? असे असंख्य उदाहरणं आहे. एसआयटी नेमली, चौकशी झाली नाही, पुढं लोक विसरून गेले, सगळा विषय संपला. या सगळ्या परिस्थितीमध्ये अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आधीच परळीमध्ये जे काही हत्या सत्र, खून सत्र, मारामाऱ्या, भ्रष्टाचाराचे आरोप, राजकीय उलथापालथ, राजकीय अराजक, सामाजिक अराजक, हे ज्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये माजलेलं आहे, तिथं एवढा मोठा आरोप होत आहे की हत्येचा कट, त्या संबंधी तात्काळ चौकशी करून तात्काळ तो अहवाल बाहेर आणून हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला थांबवायला नको का? हा खरा प्रश्न आहे. तर धन्यवाद.
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.